नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत मल्चिंग पेपरबद्दल। आता बघा, सगळेच जर बघितलं आपण तर जे काही व्हेजिटेबल ग्रो करणारे असू देत किंवा जे काही ऑर्चिड्स ग्रो करतात, ते सगळे जे काही शेतकरी आहेत ते आता मल्चिंग पेपर वापरायला लागलेत। तर मल्चिंग पेपरचा इम्पॉर्टन्स काय आहे, तो का वापरला पाहिजे? तर मल्चिंग पेपर जो आहे तो मल्चिंग पेपर आपल्या जमिनीमधून होणाऱ्या पाण्याचं जे काही बाष्पीभवन आहे ते बाष्पीभवन कमी करतो। आपली सॉइल जी आहे ती मॉइश्चर ठेवतो, म्हणजे सॉइलमधली जी ओलावा आहे तो ओलावा टिकून ठेवतो। त्याचबरोबर जो काही मातीचा जो आपला ऱ्हास होतोय तो मातीचा ऱ्हास होऊ देत नाही। मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ॲक्टिव्हिटी तो वाढवतो। त्याचबरोबर जर सगळ्यात बघितलं आपण जास्त तर जे काही आपले पाला पाचोळा जो असतो तो व्यवस्थित डिकॉम्पोज करून आपल्या मातीमध्ये त्याचं विघटन करण्याचं काम पण जे आहे ते मल्चिंग पेपर करतात। मल्चिंग पेपर ही जी कन्सेप्ट होती ती कन्सेप्ट जास्तीत जास्त वापरात कुणासाठी येणार होती, तर ती म्हणजे की जो काही दुष्काळी भाग आहे, दुष्काळी भागामध्ये मल्चिंग पेपरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे। पण आत्ता जर बघितलं तर नाव रिसेंटली आज क्लायमेट हे फक्त अमरावती किंवा नंदुरबार किंवा धुळे, जळगाव, नागपूर ह्या साईडचं वेगळं असं राहिलेलंच नाही। आता जर बघितलं तर विदर्भ असू दे, मराठवाडा असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे, ह्या सगळीकडेच क्लायमेट हे असं विचित्र होत चाललंय की कारण की काय होतंय, जर समजा आता जर बघितलं गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये जर आपण बघितलं तर खूप पाऊस पडला होता विदर्भ वगैरे मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्र तसा बऱ्यापैकी कोरडा राहिला होता। कारण की आता मल्चिंगचा पेपर जास्तीत जास्त आपण म्हणत होतो की नाही बाबा विदर्भ मराठवाडा तिकडे पाऊस कमी असतो तर तिथल्या लोकांनी तितक्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करायला पाहिजे, पण आता ती परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे। आता हा दुष्काळ जो आहे तो फक्त मराठवाडा विदर्भ नाही, तो आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला हे जाणवा लागलं आहे की क्लायमेट फार बदलते। गेल्या वर्षी 2023 मध्ये पुरेसा पाऊस नाही झाला आपल्याकडे पण इकडे पश्चिम महाराष्ट्रात, त्यामुळं मल्चिंग पेपरचा वापर हा आता सगळीकडेच होतोय। सगळेच लोक जे आहेत ते सगळे शेतकरी जो मल्चिंग पेपरचा वापर करतायत, मल्चिंग पेपरचा वापर पण करा। जर समजा आपल्याला उत्पादन करायचे, मिरची असू दे, टोमॅटो असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला घेवडा, वटाणा वगैरे काही लावायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर करू शकता। त्यावेळेस 15 ते 30 मायक्रॉनचा जो काही मल्चिंगचा पेपर असतो तो तुम्ही वापरू शकता। आणि जर समजा ऑर्चिड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जिथं तुम्हाला फळं झाडं लावायची आहेत ज्याच्यामध्ये, तर तुम्ही तिथंही मल्चिंगचा वापर करू शकता। तिथं आपण 100 ते 150 मायक्रॉनच्या मल्चिंग पेपरचा आपण तिथं वापर करू शकतो। आता जर बघितलं तर पोमोग्रेनेट ज्याला आपण डाळिंब म्हणतो तो बऱ्याच ठिकाणी लोक मल्चिंगवरती पण वापरा लागलेले आहेत, लावा लागलेले आहेत। तर मल्चिंग पेपरचे जे फायदे मी तुम्हाला आत्ताच सांगितले, फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे फायदे होतात। आणि वरचे जर बघितलं तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं माहीत नाही आपल्याला पाऊस किती होणार आहे, वातावरण कसं राहणार आहे, काय नाही, पण आपल्या पिकाची काळजी घेण्यासाठी मल्चिंग पेपर खूप कामी येतो। त्याच्यामुळे आपलं विडिंगचं किंवा हर्बिसाइड्सचे वगैरे विडीसाइड्सचे जे काही आपले खर्च आहेत ते खर्च पण आपले कमी होतात। त्याच्यामुळं मल्चिंग पेपरचा वापर करा। आणि मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळं तुमचा पाण्याचा जो काही ऱ्हास होणार आहे तो ऱ्हास पण कमी होतो, कारण त्यामुळे बाष्पीभवन कमी होतं। वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ तिथं खूप चांगली होती। मायक्रो ऑर्गॅनिझमचं डेव्हलपमेंट झाल्यामुळं अल्टिमेटली आपली रूट जे आहेत ते रूट चांगले मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात आणि रूटला मुळांना सारखा ओलावा व्यवस्थित टिकून राहिल्यामुळे मुळांची जोमानी वाढ होते आणि त्याच्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये आपल्या वाढ होते। तो मल्चिंग पेपरचा वापर करा। मल्चिंग पेपर आणताना प्रॉपर मल्चिंग पेपर किती साईजचा किती मायक्रॉनचा आणला पाहिजे हे पण तितकंच फार महत्त्वाचं आहे। तुम्ही कुठल्या प्रकारचं पीक घेणार आहेत त्या पिकानुसार तुम्हाला मल्चिंग पेपरच्या मायक्रॉनची निवड करावी लागणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं आत्ता की जर समजा तुम्हाला व्हेजिटेबल ग्रो करायचे असतील तर किती मायक्रॉन पाहिजे, ऑर्चिड ग्रो करायचं असेल तर किती मायक्रॉन पाहिजे। व्हेजिटेबलसाठी आपल्याला 15 ते 30 मायक्रॉन चालतं आणि ऑर्चिडसाठी आपल्याला 100 ते 150 मायक्रॉनपर्यंतचा आपण पेपर आणू शकतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।